2008 मधील रेल्वे भरती आंदोलन आणि मारहाण प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे कोर्टामध्ये हजेरी लावली। यावेळी राज ठाकरे यांनी न्यायाधीशांसमोर मला गुन्हा कबूल नाही असं स्पष्ट केलं। यावर न्यायालयाने लवकर तोडगा काढायचा असल्याचं सांगत राज ठाकरे यांना महत्त्वाचे निर्देश दिले। तुम्ही सहकार्य करा, एका महिन्यात हे प्रकरण संपेल, तुम्हाला याची गरज लागणार नाही असं कोर्टाने म्हटलंय। 2008 मध्ये झालेल्या रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मारहाण आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरेंसह 7 मनसैनिकांवर कल्याण कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता। मात्र राज ठाकरेंनी गुन्हा मान्य नसल्याचं म्हटल्याने पुढील सुनावणीत काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कोर्टात नेमकं काय घडलं तर न्यायाधीशांनी तुम्हाला गुन्हा कबूल आहे का असं राज ठाकरेंना विचारलं, तर गुन्हा कबूल नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। तुम्ही न्यायालयाला सहकार्य करा, एका महिन्यात प्रकरण संपेल असं न्यायाधीशांनी राज ठाकरेंना सांगितलं। तर मी पूर्ण सहकार्य करेन अशी ग्वाही राज ठाकरे यांनी कोर्टात दिली आहे। तुम्हाला पुन्हा कोर्टात याची गरज लागणार नाही असं न्यायाधीशांनी त्यावर सांगितलं। नेमकं हे प्रकरण काय आहे तेही आपण समजावून घेऊया। 19 ऑक्टोबर 2008 ला मुंबईमध्ये रेल्वे भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती। परीक्षेची जाहिरात मराठी वृत्तपत्रांमध्ये नव्हती असा राज ठाकरेंनी आरोप केला। मराठी तरुणांच्या नोकऱ्या उत्तर भारतीय हिसकावतायत असं राज ठाकरेंचं भाषण होतं। कल्याण रेल्वे स्टेशनवर मनसैनिकांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली, स्टेशनची नासधूसही केली। राज ठाकरेंसह त्यांच्या इतर सहकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला। साहेब अखेर झाले, कोर्टाने त्यांना विचारलं गुन्हा कबूल आहे की नाही कबूल आहे, आणि मग चार्ज फ्रेम करण्यात आला आणि साहेबांनी गुन्हा नाकारलेला आहे की असं आम्ही याच्यामध्ये दोषी नाही आहोत। तर मॅटर आता पुढे चालवायला ठेवलेलं आहे, ट्रायलसाठी ठेवलेलं आहे, आणि जज साहेबांनी अशी कमेंट केली की लवकरात लवकर मॅटर संपू शकेल, तुम्ही रेग्युलरली अटेंड करा। प्रत्युत्तर नाही, ते आलेले बसले 5 मिनिटांमध्ये जज साहेब आले आणि मग त्यांनी जे त्यांना विचारलं की गुन्हा कबूल आहे की त्यांनी नाही सांगितलेलं आहे। चार्ज फ्रेमिंग म्हणतात त्याला, तर चार्ज फ्रेम झालेला आहे, आता पुढचं मॅटर पोस्ट होईल ट्रायलसाठी।